इथून आम्ही तहसीलला जाणार आहोत। खरं तर आतापर्यंत ज्या सावकारीनं त्यांचं शेत खरं तर खरेदी केलं, चुकीच्या पद्धतीनं पैसे घेतले गेले, ते जमा झाले नाही। त्याची प्रॉपर्टी सील करायला पाहिजे। जे शेत घेतलं गेलं ते नवीन कायद्यानुसार जो सावकारी कायदा आहे त्यानुसार ते शेत परत दिलं पाहिजे। आणि इथे आहे यासोबत महाराष्ट्र स्तरावर जे अवैध सावकारी चालू आहे राज्यभरात त्या संदर्भात एक कमिटी गठीत झाली पाहिजे। आणि शेतकरी जो अडचणीत नेहमी येतं त्याच्यासाठी एक दालन उभं करणं फार गरजेचं आहे। जो कर्जबाजारी शेतकरी आहे त्याला कोणाला कॉल करेन, तो कोणाला बोलणार आहे, त्यासाठी मला वाटतं एक दालन उभं केलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय। हा निषेध मोर्चा आहे, आमच्या संवेदना जागृत आहे। आम्ही मेल्या मायचे लेकरं नाही हे सांगण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय। इथून देवेंद्र फडणवीसचं गाव फक्त 45 किलोमीटरवर आहे। या राज्याचा मुख्यमंत्री 45 किलोमीटरवर राहून सुद्धा त्याच्या बाबत साधा बोलत सुद्धा नाही, याचं खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यात मोठं दुःख आहे। त्याच्या सगळ्यात मोठं आमच्या भावना तीव्र आहे आणि त्या संदर्भात सरकारनं तातडीनं दखल घेणं गरजेचं आहे।